नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आजच्या कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल की ॲक्च्युली आपण आज कशावरती बोलणार आहोत किंवा कशावरती मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अगदी सोपा आहे, अगदी कमी वस्तूंमध्ये आहे, पण त्याचा उपयोग जर तुम्ही सतत केला तर तुम्हाला इतके फायदे त्याचे जाणवणार आहे. परंतु तो काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला केसांमध्ये भरपूर गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला खूप समस्या जाणवतात. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे किंवा अतिशय प्रमाणात केसांमध्ये गुंता होतो, कारण की आपण वॉश केल्यानंतर सुद्धा हा प्रश्न येतो. केस रफ होतात कारण की पाण्याचं चेंजेस झालेलं असतं. अशा बऱ्याच गोष्टी या ऋतूमध्ये आपल्याला जाणवतात आणि त्यामुळे आपण इतकं आपल्याला त्या बाबतीतचं एक इन्सिक्युरिटीपणा येतो की अरे आता मी ॲक्च्युअलमध्ये काय करायला पाहिजे, माझे केस तर गळते. असं केसांचं जर आपण कोंब केला तर एकदम केस आपल्या हातात येतात, अशी गोष्ट जेव्हा होते. किंवा डॅन्ड्रफ येतो, डॅन्ड्रफचा हे परिणाम आपल्या केसांवरती होतो किंवा त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा होतो. तर अशा वेळेस एक मास्क जे तुम्हाला या सर्व गोष्टीपासून वाचवणार आहे, पण ते काय हेच मी तुम्हाला आता सांगते. तर आजच्या या मास्कमध्ये आपण अगदी 3 वस्तू वापरणार आहे आणि ह्या गोष्टी अगदी इझिली तुम्हाला मिळणार किंवा इतक्या खर्च पण नाही आहे. ॲक्च्युली खूप कमी खर्चांमध्ये या गोष्टी बनणार आहे. पण हा मास्क तुम्ही सतत लावल्याने ज्या मी तुम्हाला आधी समस्या सांगितल्या किंवा या व्यतिरिक्त जरी तुम्हाला समस्या जाणवत असेल तर त्या पूर्णपणे नाहीशा होणार आहे. आता तो मास्क बनवायचा कसा, यामध्ये आपण 3 गोष्टी वापरणार आहे. एक म्हणजे कोरफड, निमाचा पाला आणि कोणत्याही प्रकारचं एक शॅम्पू जे तुम्ही यूज करत असाल. कोणत्याही ब्रँडचं चालेल, माझं नाही की मी व्हिडिओमध्ये जे वापरलं आहे तेच तुम्ही वापरायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. आता काय करायचं, तर तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे की कोरफडला छान स्वच्छ धुवून घ्यायचं, याचे बारीक बारीक काप करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये ही गोष्ट टाकायची, कोरफडचे गर टाकायचा, कोरफडचे जे पण आपण स्लाइस केलेले आहे ते टाकायचे, त्याच्यात निंबाचा पाला टाकायचा आणि याला ग्राइंड करायचा. ग्राइंड केल्यानंतर याला अगदी पूर्ण त्याचं पाणी काढून टाकायचं, वरचा जो गर आहे तो साईडला करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेही शॅम्पू वापरत असाल ते तुम्हाला टाकायचं आहे. छान पेस्ट बनवायची आणि केसांना लावायची आणि अर्ध्या तासानंतर म्हणजे 30 मिनिटांनी तुम्हाला केस वॉश करायचे. तुम्हाला हे मास्क वापरल्यानंतर तुमच्या बऱ्याच समस्या दूर होणार. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही हे मास्क वापराल आणि तुम्ही केस वॉश कराल, तुमचे केस एकतर सिल्की झालेले असेल, स्मूथ झालेले असेल, डॅन्ड्रफ खूप प्रमाणात कमी झालेलं असेल. कारण की जे दोन्ही गोष्टी आपण नैसर्गिक वापरलेल्या, कोरफड आणि निमाचा पाला, ह्या दोन्ही गोष्टी खूप गुणधर्मी आहे, औषधीपूर्वक आहे. त्याच्यामुळे त्याचा आपल्याला खूप छान फायदा होतो. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला केस तुटणे असेल, केस गळणे असेल, हे जे तुम्ही सतत वापराल, जेव्हाही तुम्ही केस आठवड्यातून वॉश करत असाल त्याच्या आधी जर तुम्ही हा मास्क वापरलेला तर यापैकी कोणत्याही समस्या तुम्हाला येणार. तर मार्केटमध्ये हे मास्क आहेत, परंतु प्रत्येक मास्क आपल्याला सूट होईल किंवा ते आपल्याला बजेट फ्रेंडली असेल किंवा आपल्याला ते कशा प्रकारे यूज करायचं किंवा हेच घ्यायचं, काही कन्फ्युजनपेक्षा अगदी आपण घरातील वस्तूंनी वापर करून ह्या गोष्टी बनवू शकतो आणि हा मास्क वापरू शकतो, ज्याने तुमचे केस खूप छान दिसणार आहे, खूप निरोगी येणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी एक केसांमध्ये ॲक्च्युली तुटण्याचं कारण असतं जेव्हा आपले केस खूप जास्त पातळ झालेले असेल किंवा त्याच्यामध्ये ब्रेकेज निर्माण झालेला असेल तर आपल्या केसांमध्ये या समस्या येतात आणि डॅन्ड्रफनेही ह्या समस्या भरपूर प्रमाणात येतात. या सर्वच्या याच्यावरती उपाय म्हणजे हा मास्क आणि हा तुम्ही नक्की वापरा. आय होप तुम्ही हा मास्क वापरणार आहात आणि ह्याचे जे फायदे आहेत ते तुम्ही मला सांगणार आहात. आणि यापैकी आणखी जर तुम्हाला काही समस्या असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. पण प्लीज त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कोणत्या टॉपिकबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ असेल तो सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तोपर्यंत नमस्कार.